2 दिवसांच्या भरारीनंतर अयोध्या दृष्टीपथात आली. या नगरावर दशरथपुत्र रामांचा वंश शीघ्र यांचं राज्य होतं. त्याचा मरू नावाचा पुत्रही विख्यात योद्धा होता. आमच्या हत्तीदलानं गढूळ केलेलं शरयूचं पुढं वाहत गेलेलं पाणी पाहूनच तो चाणाक्ष राजा सावध झाला होता. नगराभोवतीचे खंदक त्यानं पाण्यानं काठोकाठ भरून घेतले, पण गंगा, यमुना आणि गोमती यांसारख्या विशाल नद्या ओलांडणारं आमचं सैन्य त्या टिचभर खंदकासमोर आता माघार घेणार नव्हतं. सर्वांनी एकदम गर्जना करीत खंदक ओलांडले. राजा शीघ्र आपला पुत्र मरू यासह खंदकाला घेरून 2 हात करण्यासाठी निर्धारानं उभा होता. त्यानं चाप सावरीत आरोळी ठोकली, प्रभू श्रीरामाचा विजय असो. त्याच्या घोषणेला त्याच्या सैन्यानं प्रतिसाद दिला. आमच्या खड्गांशी त्याची खड्गं भिडली. वंशजाचे बाण रघुवंशजांशी टक्करले. दादासमोर राजा शीघ्र उभा होता. माझ्यासमोर त्याचा पुत्र मरू. घनघोर संग्रामाला सुरुवात झाली. खंदक बाणांनी भरू लागले. अजूनही मद्याची कणकण अंगी भिनलेले आमचे हत्ती कोसलाचं पायदल पायाखाली तुडवीत राजवाड्याच्या झाकलेल्या महाद्वाराला भिडले. धडका देऊन त्यांनी ते महाद्वार उखडून काढलं. कळसावरचा कोसलांचा सूर्यचिन्हांकित सुवर्ण राजध्वज, ज्यासाठी इक्ष्वाकुल, दिलीप, रघु, अज, दशरथ, राम, कुश, अतिथी, निषद, नल, नभ, पुंडरीक, क्षेमधन्वा, देवानीक, पारियात्र, सहस्राश्व, बल, स्थल, वज्रनाभ, खगन, विधृती, हिरण्यनाभ, पुष्प, ध्रुवसंधी, सुदर्शन आणि अग्निवर्ण यांसारख्या विख्यात नरवीरांनी रुधिराचे पाठ वाहविले होते. तो राजवाड्याच्या मध्यावरचा मानध्वज कुणीतरी खाली उतरवला. दादाच्या अमोघ आणि अचूक बाणांनी राजा शीघ्र घायाळ होऊन रथात पडला होता. मरूला आमच्या सैनिकांनी बंदिस्त केलं होतं. केवळ काही घटकातच कोसल देश पडला. खंदकातील पाणी रक्तानं रंगून गेलं. अयोध्येच्या रामचंद्राची विख्यात नगरी. वायुजितावरून उतरून पदस्थ होऊन वाड्याच्या त्या प्राचीन वस्तूत प्रवेशताना दादा क्षणभर महाद्वारातच थांबला. त्याच्या मुखावर विजयी सेनापतीचे भाव नव्हते. का थांबलास? मी कुतूहलानं विचारलं. शोन, पांडवही वनवासाला निघून गेले, पण द्यूत खेळून. या महाद्वारातून शतकांपूर्वी एक असा वचनप्रिय राजा वनवासासाठी बाहेर पडला होता की त्याच्या पितृभक्तीनं कुणाचंही मन भरून यावं. केवळ पित्याचं वचन पूर्ण करण्यासाठी या महाद्वारातून दशरथपुत्र राजा रामचंद्र, आपला बंधू लक्ष्मण व पत्नी सीता यासह 14 वर्षाच्या वनवासावर हसत हसत बाहेर पडला होता. हीच ती अयोध्या, हेच ते महाद्वार. त्या दिव्य महापुरुषांच्या स्मृतीने क्षणभर युद्धाच्या धुमश्चक्रींचंही आम्हाला विस्मरण झालं. राजवाड्यात प्रवेशताच रघुवंश रामानं भूषवलेल्या राजसिंहासनाला दादानं गुडघे टेकून मस्तक भिडवून वंदन केलं. मी त्याच्या त्या कृतीनं अधिकच गोंधळात पडलो. जेत्यानं जित्याच्या सिंहासनापुढं सरळ गुडघे टेकायचे हे विचित्रच होतं. पण दादाच्या बाबतीत काहीही घडलं असतं तरी ते मला सदैव मान्यच होतं. केवळ राजसिंहासनाला वंदन करूनच तो थांबला नाही, तर सर्व सोपान चढून तो राजवस्तूच्या माथ्यावरच्या सरळ ईशादंडाजवळ गेला. आपल्या हातांनी कोसलांचा कुणीतरी खाली उतरवलेला ध्वज त्यांना स्वतःच उंच चढविला. ध्वजाचा दोर हाती घेऊन तो तिथूनच गर्जला, राजा श्री रामचंद्राचा विजय असो. आमच्या आणि दिपलेल्या कौसल्याच्या दोन्ही सैन्यातून जयजयकाराचे बोल घुमले. शरयूच्याही अंगावर रोमांच उभे राहिले. राजा शीघ्रांच्या नेत्रात अश्रुबिंदू तरळले. कसले होते ते? पराभवाचे, खेदाचे, आपल्या पूर्वजांच्या स्मृतीचे की एका अद्वितीय वीरपुरुषाच्या दर्शनानं त्याच्या धन्य झालेल्या क्षत्रिय मनाचे ते कोणालाच कळणं शक्य नव्हतं. ध्वजदंडाजवळून खाली येताच शीघ्र दादाला समोर झाला. त्यानं आवेगानं आमच्या सेनापतीला दृढ आलिंगन दिलं. मी मरूचे बंध सोडून त्याला मुक्त केलं. त्यानंही मला आलिंगन दिलं. रामराज्याच्या त्या पवित्र नगरीत आम्ही 2 दिवस पाहुणचार घेतला. आमच्या नसात विजयाची धुंदी नव्हती.
जयापजयाच्या भावना मनाला स्पर्शू शकल्या नाहीत. जगात तसं कोणीच जेत व जीत असत नाही हेच खरं. तिसऱ्या दिवशी अयोध्या सोडताना ज्या सिंहासनावर पादुका ठेवून भरत राजानं 14 वर्ष राज्य केलं होतं, त्या सिंहासनाला सुगंधी पुष्प वाहून आम्ही अयोध्या सोडली. आता पौष मास सुरू झाला होता. कडाक्याची थंडी थोडी कमी झाली होती. गोधूम पिकांची पाती शेतातून पोसवून तारारून वाढली होती. वाऱ्याच्या झुळकीबरोबर डोलत होती. आमचं सैन्य किरातांच्या राज्याकडं प्रयाण करीत होतं. इरावती नदी ओलांडून कुशीनगर, श्रावस्ती, कपिलवस्तू ही कौशलांची प्रसिद्ध नगरं आम्ही मागं टाकली. आता आमच्या सैन्याचं तोंड थोडंसं हिमालयाच्या दिशेकडं वळलं होतं. किरातांच्या राज्यातील कष्टमंडप या नगरावर आम्हाला चढाई करायची होती. त्यासाठी मधली गंडकी नदी पार करावी लागणार होती. एकामागोमाग एक असे रोमहर्षक विजय प्राप्त झाल्यानं सर्व सैनिकांच्या अंगात चंडोल पक्षाचा उत्साह संचारला होता. खडक धारदार झाली होती. गंडकी नदीच्या किनाऱ्यावर आलो. ही नदी ओलांडताच किरीतांच्या राज्यात प्रवेश होणार होता. किरीतांचं नेतृत्व 7 बलशाली राजे करीत होते. थंड प्रदेशाची त्यांना अधिक सवय होती. आता जलद गतीने नद्या ओलांडायचा सराव आमच्या नौकापथकांना झाला होता. त्या प्रदेशातील अन्नधान्य शिजवून सैनिकांना नेहमी ते देण्यात येत होतं. किरीतांच्या देशात सैन्याला अधिक प्रमाणात मद्य द्यावं लागणार होतं. त्याशिवाय रक्त गोठविणाऱ्या येथील थंडीत सैनिक टिकावंच धरू शकले नसते. सोमपर्ण ते काम उत्साहानं पार पाडित होता. आम्ही गंडकी नदी पार केली. दिग्विजयाची चाहूलही नसलेल्या किरीतांना जिंकणं आम्हाला कठीण गेलं नाही. एका भरारीतच आम्ही काष्ठमंडप गाठलं. समोर सैन्य बघून भेदरलेले किरात राजे आम्हाला शरण आले. काष्ठमंडपापासून 5 योजनावरच हिमालय होता. त्यावरून येणारे बोचरे थंड वारे तीव्रतेनं जाणवत होते. मात्र कुठूनही हिमालयाचं एकही शिखर काही दृष्टीपथात येत नव्हतं. इच्छा असूनही त्या हिमपर्वताचं दर्शन घेता येणं शक्य नव्हतं. कारण सावध होण्यापूर्वीच पुढच्या विदेहांना आम्हाला पदाक्रांत करायचं होतं. इरावती नदी ओलांडून कुशीनगर, श्रावस्ती, कपिलवस्तू ही कौशलांची प्रसिद्ध नगरं आम्ही मागं टाकली. आता आमच्या सैन्याचं तोंड थोडंसं हिमालयाच्या दिशेकडं वळलं होतं. किरातांच्या राज्यातील काष्ठमंडप या नगरावर आम्हाला चढाई करायची होती. त्यासाठी मधली काष्ठमंडप सोडताच सैन्यानं विदेहांना समोर आणण्याचं ठरवलं. या देशाची राजनगरी होती मिथिला. निमी वंशातील मिथिराजाची ऐश्वर्य नगरी. या निमी वंशात मिथी नावाचा राजा होऊन गेला होता. त्याच्या नावावरून विदेहांच्या राजनगराला मिथिला नाव पडलं होतं. त्यापूर्वी त्या नगराचं नाव वैजयंत होतं. या निमी वंशातील सर्वच राजांना जनक म्हणत होते. त्यापैकी शिरध्वज राजा हा रामपत्नी सीतेचा पिता होता. या मिथिलेच्या सिंहासनावर निमीपासून धृतीपर्यंत जवळजवळ 100 राजांनी अकंटक राज्य केलं होतं. आता तिथं बहुलाश्व राजा होता. त्याचा पुत्र किती हा अतिरथी होता. त्या दोघांशीही आम्हाला तोंड द्यावं लागणार होतं. बहुलाक्ष आणि कृती. काष्ठमंडप ते मिथिला या दीर्घ पट्ट्यात एकही नदी नव्हती. सगळा प्रदेश पठारमय होता. हिरवी कुर्ण विस्तीर्ण घेर धरून क्षितिजापर्यंत पसरली होती. आमच्या अफाट हत्तीदलांनी ती साफ होऊ लागली. 1-2 तळ पडताच तिसऱ्या दिवशी मिथिला समोर आली. सीतेची नगरी. या नगराभोवती खंदक नव्हता, कारण तो भरण्यासाठी जवळपास एकही नदी नव्हती. सर्व नगराभोवती काळ्या पाषाणाचा भक्कम प्रकार होता. त्या प्रकाराच्या तटावरून बहुलाश्वाचे सैनिक भ्रुशुंडी आणि शतघ्नी मधून दगडफेक करू लागले. महाद्वाराचं रक्षण करण्यासाठी स्वतः बहुलाश्व आणि त्याचा पुत्र कृती रथात सज्ज होऊन निवडक सैन्यासह उभे होते. महाद्वार आतून भक्कम आडदंड टाकून बंद केलं होतं. ते दोघेही पितापुत्र एकदमच दादावर धावले. आम्ही तटावर घेरून भ्रुशुंडी चालविणारे
तटावरचे सैनिक बाणाने टिपू लागलं. औदुंबराची पक्व फलं देठ तुटताच खाली कोसळतात तसे ते तटावरून टपटप खाली कोसळू लागले. आमच्या सैन्याचे डिडिम नगारे हे भेदक वाद्यांचं काय ती वाजू लागली. महाद्वारावर एकटा दादा त्या दोघा अतिरथींना संत्रस्त करीत होता. तटावरच्या दगडांच्या वर्षावानं आमचे अनेक सैनिक जखमी झाले, कित्येक गतप्राण झाले. आत्तापर्यंतच्या प्रवासात मिथिला आम्हाला भारी पडली. इतक्यात महाद्वारावर कृतीला निशस्त्र करून दादानं आपलं धनुष्य त्याच्या गळ्यात फासासारखं अडकावून ओढलं. तो आपल्या रथातून धाडकन खाली कोसळला. आपला पुत्र कामी आला या भ्रामक समजुतीनं बहुलाश्व भेदरला. हातातील धनुष्य फेकून तो कृतीच्या मूर्छित देहाकडं पाहत तटस्थ उभा राहिला. हिरण्यवर्मानं त्याला रथासह उधळून बाजूला केला. आमच्या हत्तींनी मिथिलेचं 100 पिढ्यांच्या सलग निमिवंशीय जनक राजांना अखंड आश्रय देणारं ते भव्य महाद्वार मोडून पाडलं. तटाशी भिडलेल्या कुरु सैन्यानं महाद्वाराकडं गर्दी करताना आरोळ्यांचा पाऊस पाडला. सेनापती कर्ण महाराज जयतो.